ऐका हो मंडळी, हरतालिका व्रताचे 15 नियम. हरितालिका हे व्रत दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयाला ठेवले जाते. विवाहित महिला आणि अविवाहित मुलीही हे व्रत करतात. धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात. तर अविवाहित महिलांना या व्रताच्या पुण्यपूर्ण फळातून एक चांगला जीवनसाथी मिळतो. तसेच या व्रताचे पालन केल्याने चांगले संतान होण्याचे सुख प्राप्त होते आणि घरातील सुख समृद्धी वाढते. पौराणिक कथेनुसार हरितालिका हरत आणि आलिका या 2 शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे. हरत म्हणजेच अपहरण आणि आलिकेचा अर्थ आहे मैत्रीण. असे मानले जाते की माता पार्वतीचे अपहरण करून त्यांना एका गुहेत लपविण्यात आले आणि तिथेच माता पार्वतीने भगवान शिवप्रभूंना प्राप्त करण्यासाठी हे व्रत करून तपश्चर्या केली. हरितालिका उपवासाचे महत्त्वपूर्ण 15 नियम. 1. एकदा हरितालिका व्रत पाळायला सुरुवात केली की ते आयुष्यभर पाळावे लागतात. तुम्ही आजारी पडल्यास तुमचा नवरा किंवा दुसरी स्त्री त्या जागी हे व्रत करू शकते. नियम क्रमांक 2. हरितालिका व्रत निर्जल करतात. कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीही ग्रहण करत नाहीत. एकदा हे व्रत धरल्यावर व्रत सोडता येत नाही. दरवर्षी विधीपूर्वक व्रत करण्याचा नियम आहे. नियम नंबर 3. हरितालिकेच्या उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही व्रताच्या दिवशी पपई, सफरचंद, डाळिंब, पेरू किंवा केळी इत्यादी फळांचे सेवन करू शकता. नारळ पाणी, लिंबू पाणी, हंगामी रस, डाळिंबाचा रस आणि उपवासात प्यायला जाणाऱ्या इतर द्रव्यांचे सेवन करू शकता. बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू, मनुका यासारखे ड्रायफ्रूट्सचे सेवन देखील करू शकता, ज्यामुळे उपवासाचा तुमच्या तब्येतीला होणारा त्रास होणार नाही आणि आरोग्य चांगले राहील. नियम क्रमांक 4. हरितालिकेच्या व्रताची सुरुवात शंकर पार्वतीच्या वाळूच्या मूर्ती तयार करून स्थापन करावी. शिवपार्वतीचे पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य वापरून यथाविधी मनोभावे पूजा करावी. तसेच हरितालिकेची कथा ऐकावी किंवा वाचावी. नियम क्रमांक 5. हरितालिका तृतीयेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी आणि मक्याचे कणीस अर्पण करणे अनिवार्य असते. नियम क्रमांक 6. हरितालिका पूजन परंपरेनुसार सकाळी तसेच प्रदोष काळात केले जाते. नियम नंबर 7. महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे आणि प्रहारानुसार वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी. दुसऱ्या दिवशी देवीच्या पूजा आरतीचा उपवास काकडीने मोडला जातो. नियम क्रमांक 8. उपवास करताना हरितालिका व्रताची कथा ऐकणे महत्त्वाचे आहे, अन्यथा उपवास अपूर्ण समजला जातो. नियम क्रमांक 9. हा 16 शृंगाराचा असा उत्सव असतो. या दिवशी महिलांनी 16 शृंगार करूनच शिवपार्वतीची पूजा करावी. यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. नियम क्रमांक 10. पूजेसाठी भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या वाळूच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते. या व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा सुरू करावी. मानले जाते की असे केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते. दुसऱ्या दिवशी त्याचे सकाळी विधिवत विसर्जन केल्यानंतरच पारणं केलं जातं. नियम क्रमांक 11. पूजेच्या वेळी सवासणीच्या सर्व वस्तू देवी पार्वतीला अर्पण केल्या जातात. याशिवाय हरितालिका उपवासाच्या दिवशी काळे कपडे घालणे टाळावेत. शिवाय उपवासाच्या दिवशी झोपू नये. नियम क्रमांक 12. हरितालिकेचा उपवास त्याच दिवशी सोडला जात नाही. मान्यतेनुसार हा उपवास 24 तासांसाठी ठेवला जातो. धार्मिक मतानुसार एकदा हरितालिका व्रताचा संकल्प केला तर तो मध्येच सोडता येत नाही. हे व्रत आयुष्यभर पाळावे लागते. परंतु काही कारणास्तव तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपवावे. त्यामुळे व्रत सुरू राहते अशी देखील मान्यता आहे. नियम क्रमांक 13. हरितालिकेची पूजा अतिशय महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या दिवशी ज्या महिलांनी मासिक पाळी आली असेल त्या महिलांनी पूजा करू नये. परंतु महिलांनी उपवास जरूर करावा आणि दुरूनच देवीची कथा ऐकावी. परंतु देवाला स्पर्श करू नये आणि ठरलेल्या वेळेनुसारच उपवास सोडावा. नियम क्रमांक 14. हरितालिकेचे पारणं हे दुसऱ्या दिवशी म्हणजेच चतुर्थी तिथीला म्हणजेच गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयानंतरच केले जाते. व्रत सोडण्यापूर्वी
अंघोळ करून विधिवत शिवपार्वतीची पूजा करावी. त्यानंतर पूजेच्या साहित्यासह मातीच्या शिवलिंगाचे विसर्जन करावे आणि प्रसाद खाल्ल्यानंतरच उपवास सोडावा. नियम क्रमांक 15. शास्त्रानुसार हरितालिका व्रताच्या वेळी व्रत करणाऱ्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नये. तसेच व्रत पाळताना तुमचे मन शांत आणि प्रसन्न असावे. अशा प्रकारे हरितालिका व्रत सर्व विवाहित महिलांसाठी खूप खास आहे. प्रत्येक विवाहित स्त्री पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदाची कामना करते. या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचे आशीर्वाद प्राप्त होतात. उपवास करणाऱ्या महिलांना वरील सर्व नियमांचे पालन